श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ, लेखक प्रकाश बाबूराव शीत. अध्याय दुसरा. श्री अमोघ सिद्ध जन्मकथा. गुरु अमोघ सिद्ध यांचं सुंदर चरित्र आपणासमोर येथे मांडत आहे. त्याच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे आहे. ओवी गात असताना जो प्रथम शब्द निघतो तो म्हणजे सुंबरानं मांडलं. सुंबरानं मांडिलं गा पहिल्या सतीयुगाला. देवा, तुमच्या नावाचं मी सुमिरन करत आहे. ते पहिल्या सत्ययुगातील आहे. त्यांनी 7 युगात जन्म घेतला आहे. त्यातील हे पहिले युग. फार वर्षांपूर्वी इंद्रसभेत 33 कोटी देव आले होते. फार मोठी सभा भरली होती. त्या सभेचा विषय होता की आकाश, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही ठिकाणांची माहिती घ्यायची आहे. ती घेण्यासाठी, गमन करण्यासाठी कोण जाणार, या विषयावरती चर्चा सुरू झाली. कितीतरी वेळ निघून गेला तरी कोणास मार्ग निघाला नाही. याच वेळी देवाचा बाळ नारद मुनी भगवी वस्त्रे परिधान करून, खांद्यावरती विणा घेऊन, गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा गुंफून आणि हाती टाळ चिपळ्या घेऊन गजर करत मुखाने नारायण नारायण म्हणत सभेमध्ये सामील झाला. सर्वप्रथम सभेची पाहणी केली व सर्व देवी देवतांना त्याने नमस्कार केला. देवाने त्या सर्व हकीकत कथन केली. आकाश, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील माहिती घेऊन यावयाची आहे. त्या क्षणी नारद बोलू लागला. ही माहिती फक्त एकच व्यक्ती घेऊन येऊ शकते आणि ती व्यक्ती शंकर भगवानाचा सेवक श्री नंदीश्वर. आपण त्याची या कामी नियुक्ती करावी. त्याला ही सर्व माहिती आहे. देवाने त्यांना बोलावून घेतलं. शंभू महादेवाचा बाळ बोलावल्याबरोबर सभेपुढे येऊन उभा राहिला. त्याने सर्व देवी देवतांना पुन्हा नमस्कार केला व म्हणू लागला, आपण मजला आज्ञा करावी. त्यास नारदाने सर्व हकीकत सांगितली. आकाश, पाताळ आणि पृथ्वी या 3 लोकी जाऊन तेथील सर्व माहिती घेऊन यायची आहे. त्यावर नंदीश्वराने मान डोलावत होकार दिला. त्याचवेळी त्याने जाण्याची तयारी सुरू केली. त्याची सुदृढ शरीरयष्टी आणि तो शिंगांचा गोलाकार पाहून मन भरेल अशी त्याची काया होती. कपाळी भला मोठा चंदनाचा टिळा लावला होता. नंतर तो मातापित्यांसमोर उभा होताच दोघांनी त्यास यशस्वी होऊन यावे असा आशीर्वाद दिला. सर्व देवी देवतांना सांगितले की आमचा बाळ या कामास जाईल. पार्वतीने पंचारतीने ओवाळून झाल्यावर कार्यास प्रारंभ करावा असे नंदीश्वरास सांगितले. त्याने कार्याला प्रारंभ केला. चालत चालत भरपूर वेळ निघून गेला. कितीतरी दिवस असेच गेले. दररोज गमन करून नंदी परत कैलास पर्वतावर येत असे व पार्वती त्यास समजावून सांगून वळवून परत पाठवित असे. एके दिवशी असा प्रकार घडला. त्यावेळी त्याच्या मनी कपट भावना तयार झाली व मनामध्ये म्हणू लागला, या पृथ्वी, आकाश आणि पाताळ तिन्ही लोकात माझ्या मातापित्यांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. जमिनीवर चालत चालत असा विचार करू लागला की आपल्या मातापित्यांच्या बळावर आपण सागरावरती चालत जाऊन स्वार व्हावे. असा गर्वाने विचार करून त्याने डोलत डोलत त्या सागरावरती पाऊल टाकले. असे एक एक पाऊल पुढे टाकत तो सागरावरती चालू लागला. याच वेळी सागराच्या काठावरती श्री अधिकनाथ सिद्ध तप करीत बसले होते. ते नंदीश्वराच्या गर्वाचे बारकाईने निरीक्षण करत होते. त्यांना त्याच्या कृत्याचा फार राग आला. ते क्रोधाग्नियुक्त झाले. त्यांचे तप फार आगळे वेगळे होते. त्यांची भक्ती इतकी मोठी होती की त्याचे वर्णन करता येणार नाही. त्यांनी तप सोडून दिले, बंद केले. श्री अधिकनाथांनी सागराच्या भल्या मोठ्या पात्रास नमन केले व गुरुच्या भक्तीच्या जोरावर एक मंत्र जपला. त्या मंत्राची शक्ती इतकी होती की सागर एकदम खवळू लागला. भल्या मोठ्या लाटा निर्माण होऊ लागल्या. नदीचे शरीर धिप्पाड असल्यानं त्याचे 4 पाय डगमगू लागले. त्याला आपला तोल सांभाळणे अवघड झाले.
तो भयभीत होऊन बुडू लागला आणि हंबरडा फोडू लागला. मला कोणीतरी वाचवा, वाचवा, वाचवा असा आक्रोश करू लागला. मला जो कोणी या संकटातून वाचवेल त्यास मी माझे आईवडील समजेन व पूजा करीन असा बोलू लागला. अधिकनाथ सिद्ध फार दयावान होते. ते मनाने खूप शांत होते, म्हणून त्यांना खंत वाटू लागली आणि विचार करू लागले, जर नंदीश्वर मानवात पृथ्वीवर मरण पावला तर त्याचे पातक मला लागेल. म्हणून श्री अधिकनाथाने नंदीश्वराजवळ जाऊन त्यास धीर देऊ लागले. नंदीबाळ, मी तुला या संकटातून बाहेर काढतो. अधिकनाथ त्याचे 4 पाय आपल्या दोन्ही तळ हातावरती घेऊन त्यास किनाऱ्यावरती घेऊन आले. त्यावेळी नंदीश्वरास वाटले की हा फार मोठा तपस्वी आहे. आता माझा मृत्यू अटळ होता, परंतु त्यांनी मला जीवदान दिले आहे. देवा, मी आपणास शरण आलो आहे. आपण मला जीवदान देऊन माझ्यावरती फार उपकार केले आहेत. कृपया आपणास विनंती करत आहे, आपण कोठे राहता, ते ठिकाण कोठे आहे ते मला सांगा. जरा माझे मनी कपट आले. गर्वाच्या घमेंडीने मी सागरावरती चालावे असा गर्व माझ्या मनात झाला, त्याचे आता हरण झाले आहे. त्या क्षणी अधिकनाथ बोलते झाले, मी नांदितो हिरवळीवर आणि राहतो आहे पाताळात. माझे नाव अधिकनाथ सिद्ध आहे. हे सर्व ऐकून व त्यांचा मान राखून नंदीश्वराने वाकून मुजरा केला आणि कैलासात जाण्यासाठी मार्गस्थ झाला. अधिकनाथाने त्यास उपदेश केला, नंदीबाळ, असा गर्व परत करू नकोस. आता तो कैलासाला जावे. थोड्या वेळाने तो कैलासला पोहोचला. त्याच्या गळ्यातील घंटेचा आवाज पार्वती मातेच्या कानी पडला. मातेस वाटू लागले की नंदीबाळ 3 लोकात फिरून आला आहे. तो दमला असेल, त्याला जरा आनंद वाटावा म्हणून माता पंचारती पाजळून आरतीने ओवाळू लागली असता नंदीस आपल्या दोन्ही नेत्राने वरून खालीपर्यंत न्याहाळू लागली. त्यावेळी मातेस जरा शंका आली. त्या क्षणी माता म्हणाली, बाळ, काय झाले ते मला सांगावे. त्यावेळी नंदी बोलता झाला, माते, पृथ्वीवर मला मरण आले असते. त्यावेळी खरे मायबाप मला मृत्यूतून सोडविण्यास आले नाहीत. त्यावेळी माझ्या पृथ्वीवरील खऱ्या बापाने मला मृत्यूपासून वाचवले आहे. त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. म्हणून तो पृथ्वीवर भगवंत आहे आणि तोच माझा खरा बाप आहे. त्यामुळे तुम्ही माझे मायबाप जन्मदाते असून काही उपयोग झाला नाही. असे बोलून नंदी रागाने मातेकडे पाहू लागला. ते पाहून पार्वती मातेचा राग अनावर झाला. तळपायांची आग मस्तकापर्यंत पोहोचली आणि वाटू लागलं, असं काय घडलं त्यामुळं बाळ नंदी क्रोधित झाला आहे. त्याचवेळी मातेच्या हातातील आरतीचे ताट जमिनीवर पडले. काहीतरी विपरीत घडले म्हणून पार्वती शंकराची भेट घेण्यास निघून आली. शंकराची भेट घेतली व विनंती करून बोलू लागली, तिन्ही लोकात आकाश, पृथ्वी आणि पाताळ या ठिकाणी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे बरे, ते मला सांगावे. माता पार्वती आपला स्वतःचा देहभाव विसरून विचारू लागली. त्यावेळी शंकर भगवान आपल्या पत्नीस समजावू लागले, पण पार्वतीचा राग काही कमी होईनासा झाला. मग पार्वती बोलू लागली, असा कोणी या तिन्ही लोकात असेल तर त्याने माझ्या उदरात जन्म घ्यावा. असे म्हणून अन्न पाण्याचा त्याग केला व बाळाचा ध्यास घेऊ लागली. असेच बाळाच्या ध्यासास जगू लागली. एक दिवस असा आला की काही चमत्कारिक घटना घडू लागल्या. पार्वती मातेचा हा ध्यास अधिकनाथास मणी जाणवू लागला. माता अन्न पाण्याविना अशीच राहिली तर ती मृत्यूशय्येवर पोहोचेल अशी चिंता श्री अधिकनाथास जाणवू लागली व त्यांचे पातक माझ्या माती लागेल, सर्व दुनिया सुनी पडेल यावर अधिकनाथास कोडे पडले. आईसाठी मानववास पृथ्वी सोडावी लागेल व कैलासाशी नाते जोडावे लागेल असा विचार करून अधिकनाथाने कैलासात भरारी घेतली. प्रथम तेथे 4 दरवाजे दिसले. त्या दरवाजांचे तेज पाहून अधिकनाथास आनंदी आनंद झाला. तिकडे पार्वती मातेला वाटू लागले की शंकर भगवानांची भोजनाची वेळ झाली आहे.
त्या दिवशी अमावास्येचा दिवस व वार रविवार होता, म्हणून गडबडीत कणकीचे पीठ मळण्यासाठी घेतले. उशीर झाला म्हणून घाईने पीठ मळू लागली. त्यावेळी अधिकनाथाने आपल्या अंतर्ज्ञानाने पार्वती मातेस घामाच्या धारा चालू केल्या. त्यातील 4 थेंब कणकीमध्ये पडले. त्याचे पार्वती मातेस भान राहिले नाही. मातेने ती कणिक तशीच मळून ती कणिक देवघरात देवळीमध्ये ठेवली. आज दिवाळीचा सण आहे. अशा वेळी पतीस असले अन्न कसे घालू असे वाटू लागले. दुसरे जेवण करून पतीस दिले. ती कणिक तशीच देवघरात ठेवली. दिवसेंदिवस असाच प्रवास चालू राहिला. 9 महिने पूर्ण झाले. 9व्या दिवशीचा दिवस चालू झाला होता. सोन्याचा दिवस उगवला होता. भाव होता तो कणकीच्या लाट्यातून जन्मलेल्या बाळाचा. इकडे देवघरात सोन्यासारखी किरणे दिसू लागली. देवघराच्या देवळीमध्ये कणकीच्या लाटांतून जन्मलेल्या बाळाच्या तेजाने देवघर चमकू लागले. ही सर्व किमया त्या अधिकनाथ सिद्धाची होती आणि अधिकनाथ सिद्धाने कणकीच्या लाट्यातून जन्म घेतला आहे ते पाहण्यासाठी दोघेजण आत देवघरात आले. त्या बाळाची किंकाळे ऐकून दोघेही आनंदित झाले. देवघरात पाहता त्याचे डोळे देदीप्यमान झाले. त्या बाळाच्या तेजाने त्यांचे भान हरपून गेले. त्या क्षणी पार्वती मातेस जवळ जाऊन त्या गोंडस बाळाला उचलून आपल्या काकेत घ्यावे असे वाटले. त्या क्षणी शंकर भगवान पार्वतीस बोलू लागले, या बाळावरती तुझी सत्ता नाही, कारण हा कोणाचा बाळ आणि तू त्याला जवळ का घेते आहेस? त्याचे मूळ काय आहे ते तुला सांगतो, ते ऐक. जर का खरोखरच बाळ तुझा असेल तर तुला सांगतो ते कर. आंघोळ पाणी करून ओल्या पडद्याने त्या बाळास देवळीतून खाली जमिनीवर ठेव व पवित्रतेने त्याच्याभोवती 5 फेऱ्या मार. जसजसे त्या 5 फेऱ्यांचा वारा बाळाला लागेल त्याच क्षणी आपणास दुधाच्या धारा सुटतील. नंतर आपण त्यास जवळ घ्यावे. हे बोलणे ऐकून पार्वती माता आनंदी झाली. गडबडीत बारवेत जाऊन आंघोळ करून ओल्या पडदीने माता पळत पळत येऊन बाळाभोवती फेरे घालू लागली. बाळाच्या मातृत्वासाठी प्रभूस विनंती करू लागली, हे प्रभू, माझ्या मनासारखे व्हावे. ते पाहून बाळ अधिकनाथाने त्यास होकार दिला व मातेस दुधाचा पान्ना फुटला. त्या क्षणी मातेचा जीव कासावीस झाला. बाळास मातेच्या मायेचा भास झाला. त्यावेळी दुधाच्या धारा बाळाच्या मुखात पडू लागल्या. नंतर बाळास उचलून आपल्या हृदयाजवळ घट्ट धरले. 3ऱ्या दिवशी तानोळी केली. 5व्या दिवशी 5वी पूजली. त्यावेळी 6वी अक्काने लिहिले की तिन्ही लोकात आकाश, पाताळ आणि पृथ्वी या ठिकाणी आपणास भगवान मानतील व तू अमर होशील, तुझी कीर्ती वाढेल. 9व्या दिवशी 9वी पूजली. बाळास आंघोळ घातली. त्यावेळी बाळास अजून सोन्याची झळाळी आली. बाळाच्या 12व्या दिवशी बारशे घालण्याची तयारी सुरू झाली. सुहासिनींना बोलावून पाळणा सोन्या मोत्यांनी सजवला. सर्व देवी देवतांना निमंत्रण दिले. सर्व देवी देवता जमा झाले. आता प्रश्न पडला की याचे नाव काय ठेवायचे. कोणास काही सूचना असे झाले. त्या क्षणी शंकर भगवानाने काशीच्या ब्राह्मणाचा वेश धारण केला व समारंभाच्या ठिकाणी प्रकट झाले. हातामध्ये पंचांग होते. काकेत झोळी घातली होती. अशा प्रकारे ते प्रकट झाले. येथे मात्र सर्वांना प्रश्न पडला होता, भटजींना कोण बोलावून आणायचे? त्याचवेळी नारायण नारायण करीत भटजींनी आत प्रवेश केला. सर्वांना नमस्कार करून मांडी घालून खाली बसले व समोर पंचांग ठेवले आणि विचारू लागले, मुहूर्त पहावया सुरुवात करावी का? अशी आज्ञा घेतली. पंचांग उघडून ठेवले व नाव काय ठेवायचे ते शोधू लागले. तिकडे सायंकाळची स्वयंपाकाची आवरावर सुरू होती. बाळाचे नाव ठेवायचे म्हणून स्वयंपाक चांगलाच होणार. जसे मधमाशांच्या पोळ्यातील मध, फुलांच्या रंगात गंध, याच म्हणीनुसार बाळाचे नाव श्री अमोघ सिद्ध असे ठेवावे. नारायण भटजी बोलू लागले, बाळ फार हट्टी निघणार व फार मोठी कीर्तीसुद्धा करणार. हे नारायण भटजीचे बोल कधीच खोटे होणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. हे ऐकून
सर्व देवी देवतांनी अमोघ सिद्धावरती पुष्पवृष्टी केली. साखर घुगऱ्या घेऊन जेवण करून देवी देवता बाळास आशीर्वाद देऊन निघून गेले. हा अध्याय वाचल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार होईल. श्री अमोघ सिद्ध यांचे चिंतन केल्यास आपल्या हाकेस प्रकट होईल. नीतिमत्तेने विनंती करा, भवसागर पार करा. हा अध्याय समाप्त.